वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात नाही, सोडून दिलं मला. होणाऱ्या सुनेशी वडिलांचं लग्न, मुलाने स्वीकारलं वैराग्य. ज्या मुलीसोबत संसाराचं स्वप्न पाहिलं त्याच मुलीसोबत वडिलांनी पळून जाऊन लग्न केल्यानं मानसिक धक्का बसलेल्या तरुणानं संन्यासी राहण्याचा निर्णय घेतलाय. तो सध्या वडिलांपासून वेगळा राहतोय. या तरुणाची सध्या सिडको परिसरात चर्चा सुरू आहे. अनेक जण सहानुभूती दाखवत त्याला मदत करतात. सिडकोतील सर्वसामान्य कुटुंबातील तरुण वडिलांसोबत राहतो. मुलाचं लग्न करण्याकरता संबंधातील कुटुंबियांची मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला. मुलामुलीची पसंती झाली, मात्र या मुलीला बघताच वडिलांचं तिच्यावर प्रेम बसलं. पत्नी नसल्यानं त्यांच्या मनात प्रेमाची हिरवळ फुलली. एकीकडे वडिलांनी मुलाच्या लग्नाची तारीख ठरवली. दोन्ही कुटुंब लग्न सोहळ्याच्या तयारीत असताना मुलाच्या वडिलांचं मुलीकडे आकर्षण वाढू लागलं. मुलगी देखील भावी पतीच्या वडिलांकडे आकर्षित झाली. वडिलांनी सुनेला पळवून नेत तिच्यासोबत लग्न करून तिला घरी आणलं. ज्या मुलीसोबत लग्न होणार होतं तीच मुलगी सावत्र आई म्हणून घरी आल्यानं या तरुणाला मानसिक धक्का बसला. वेगळं राहत त्याने वडिलांशी संपर्क तोडलाय. या प्रकारामुळे नाशिक शहरासह परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सिद्धेश्वर बाबूराव वाडेकर. कुठे राहतो तू? उत्तमनगर, सिडको, मोरवाडीमध्ये. माझी स्वतःची जागा आहे. मी एकटा बसून राहण्यासाठी मी स्वतः गार्डनला राहण्यासाठी कट्टा विकत घेतलेला आहे. पोलीस व्हॅनवाले आणि सिडको जे पोलीस ऑफिसचे लोक राहतात ना, त्यांच्या स्वाधीन मी जागा घेतलेली आहे. तुझी फॅमिली कुठे गेली? माझी फॅमिली मला एकट्याला टाकून लग्नासाठी टाकून गेलेली आहे. माझी जी मला दिलेली स्वतःला बायको आहे ना, ती मला घ्यायला येत नाही आहे. शेवंता पैसाने देशमाने त्यासाठी या गावामध्ये गुंतून पडलेलो आहे. आणि तुझ्या मिसेसला कोण घेऊन गेलं? मिसेसला सासूरवाडी असते ना, त्यांच्या आईबापाच्या घरी राहतात. त्यांच्या मनातलं काही सांगता येणार नाही. मग तू किती दिवसापासून असं रस्त्यावर राहतोय? जास्तीत जास्त आंबड पोलीस स्टेशन तयार होईल त्या दिवसापासून मी इथून घेऊन जा. तुझं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण 8वीपर्यंत झालेलं आहे. तू काय काम करायचं आधी? वडिलांबरोबर सुतारी कामाला होतो. वडील कुठे गेले? वडील माझी स्वतःची बायको घेऊन जात नाही, सोडून दिलं मला. बरं, म्हणजे वडील तुझ्या बायकोला घेऊन गेले? हो. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक.